द्या दुपारा मंदाई झाडू घेऊन कुठं फिरते? हा 5 तर वाजू दे, त्या झाडूला कंटाळा आलाय मंदाईचा, खरंच सांगते. हा बरोबर आहे का मावशे? जुलीने एवढा मार खाल्ला ना त्या कुत्र्यांचा, तेव्हापासून जुली चपाती जरा कमी खाते, जेवण कमी करते. बरोबर ना? हो मॅडम, हे पण मॅडमच आहेत आमच्या. हा हवेशीर सगळ्या मॅडम बसल्या. हा लालू कुठं चालला? कुमार मॅडमनी गजरे लावलेत छानपैकी. हा व्यवस्थित धुवून लावला. धुतलं का त्याला? बघू. साबण लावून धुवून काढा आणि मग लावला. म्हणूनच एवढा गजरा चमकायला लागला. तुला हाच गजरा आवडतो का? पोत्यात पांढरे गजरे आहेत की. हाय पांढरा आहे दुसरा बी. ते पांढरं तुटले ती गजरा. बर दुसरा आहे गजरा. बर छान आहे. ह्याला काय आहे माहितीये का? ह्याला फुलं आहेत थोडेसे, आबोली कलरचं पण आहे, आबोली सारखं, मध्ये थोडस चक्र आहे. आल्या वत्सल आजीने काय आणले पातेल्यात? हा कुत्र्यांचं जेवण. बरोबर आहे का नाही? आणि तुमचा पाईप केला बरं नीट. इथंच आहेत ते पाईप सगळे, आणि हे असे मोठे मोठे सुराख पडलेत, कारण इकडं घुस लागली होती माग खूप सारी. आता जरा घुस नाहीये, एक मरून पडली होती घुस, कशाने काय माहित नाही. हा चेंबरचा इकडचा पाईप आहे, हा वरती जाणारा पाईप आहे चेंबरचा, आणि हाच तो पाईप आहे जे रोहितने सारखं इकडून पाणी पडाले म्हणल्यावर ओरडायचे ना, म्हणून हे रोहितने इकडं सगळे पाईप बसवलेले आहेत. तर तो पाईप सकाळी काढलं, त्याच्यामध्ये हे पडले होते मेन कापडाचे कागद, 1-2 जे दिसतात का त्याच्यामध्ये, तिथं ते निघालं. हा मधूनच पाईपाच्या मधून पडलं, आणि हा पाईप जरा हलवला मधून, इकडून अशी काठी घातली होती मध्ये लांबपर्यंत, चांगलं डवचून तो खाली निसटून पडला, आणि ते काढलं. काय होतं की वरून पाणी पडालं की लोकांना नाही वाटत चांगलं, की वास येतो हे ते. आणि इकडं सुराखं खूप पडलेत सगळे, इकडं खूपच अडचण आहे हे असं इथं. आणि ही पाईप बसवलेली, तर झालं त्यांचा जो सकाळचा प्रश्न होता तो सोडवला. आणि लयच घुस लागले इकडं, हे सगळं असं जागा कचपण जास्त आहे, इच्छू किड्याचं काही खरं नाही इकडं. बरोबर का नाही? हा चाललंय का आता पाणी? चाललंय. हा आपल्या दिष्ट काढायची खातच नाही काय. जुलीची दिष्ट काढू? बर मिठाची? बर बघा जुलीबाई, जुलीबाई तुमची दिष्ट काढू? बर चपातीला थोडंसं काळं लावू आपल्या चुलीचं तव्याचं, आणि जुलीबाई झहर उतरू आणि देऊ फेकून, हाय का नाही? म्हणजे दिष्ट झाल्यावर खात नाही का कुंभार? बर मंदाई एवढ्या खुर्च्या आहेत, एवढं वठ्ठा आहे, पण किती कपडे ते घाण तुझं. मला खाली बरं वाटतं, खुर्च्या नाही. किती छान कळ्या लागल्यात सोनचाफ्याला, बघितलं का? हा किती वास येतोय मस्त. स्वामींना व्हायचे उद्या सकाळी. हा सोनचाफ्याच्या कळ्या व्हायच्या. गुलाबाला पण छान कळी लागल्या इकडं, मोगऱ्याला तर खूप साऱ्या कळ्या लागल्या. हा फुलं यायल्या. अमृता काय करते काय माहित, पाणी न्यायचं असेल आता वरती, इकडूनच पाणी घेऊन जावं लागते वरती जाऊन. बघू जरा काय चाललंय. झाल्या का झोपी सगळ्याच्या? हा झोप 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 आका, झोप झोप. काहीतरी चटई टाकावी आखा, झोपावं. सगळे असंच लोळ आणतो का? डोक्यावरून हात फिरवा, डोक्यावरून. हा अगं लागल ग डोक्याला म्हातारे आजे. अगं तिकडे नको जाऊ, इकडे माझ्याकडे, इकडे इकडे इकडे.
ये पुढं. अगं लागलंच की गो बाय, काय करावं टपुऱ्याला. अरे बापरे, लागलं का? हा, किती बाऱ्या हाणून घेतीस तू, किती बाऱ्या त्याच्या खाली जातीस. हा, काय करावं, ह्याच्यावर खाली हातरावं काहीतरी, ती काळा आपला हातरायचा हाय. मग सगळ्यांनी नीट फॅन खाली झोपावं, दोन्ही फॅन चालू करावे, इकडचा पण फॅन चालू करावा. हा हा, कोण नको म्हणलं? हा, वाऱ्याने ना, बरोबर. फॅनच्या वाऱ्याने काय होतं? अंग जड येतं. आपल्या रंजनाबाई कुठं आहेत? रंजनाबाई आतमध्ये झोपल्यात. झोपू द्या झोपू द्या. इकडं कोण आहे? छकुली. हा, सगळ्याची झोप झाली का? बर. कोण झोपलं होतं? बाळूमामा नाही, ती आकाबाई आहे. ही आली छकुली. हा, मस्त झाली का झोप छकुली? काय झोप लागतं? झोप नाही लागत? बसती उठती बसती. संध्याकाळी ते गाणं लावा ना एकच. आठव, काही एवढं घाई नाहीये. बघू दे, हे पाय काय होते तुझे? पाय गच्च झालेत मोनाजीच्या आमच्या. काय होते आमच्या मोनाजीला सारखं? काय करावं? खोबऱ्याचं तेल लाव म्हणून सांगितलंय. काय फायदा नाही तेलाने. किती खोबऱ्याचं तेल दिलंय महाग. दिले पण ते त्याने काय उपयोग नाही होत ना. तुला पाय सोडू नको म्हटले. नाही काय ग बाई, हेच पट्टे बांधते ना मी. पठ्ठ तर बांधते तू, पण जरा पाय सोडू नको म्हटले तुला मोनाजी. काय करायचं? कंटाळा येतो. स्वामी मोनाजीचे पाय आमच्या बरे करा, आमच्या मोनाजीला बरं करा. काय करावं जरा. मला आता असं वाटतं मी कधी लग्न बघू. कुणाचं? दादूचं. सगळ्यांचं सगळं बघणार आहे तू. आता जे गाणं आहे ना, निशंक होई म्हणा. मला एक एक मनात येतं ना, मी बघू शकते की नाही. निर्भय होई म्हणा, म्हणजे कशाची भीती वाटली नाही पाहिजे तुला. मी दवाखान्यात जाते असंच माझं. पण ते सारखं तुझ्या डोक्यात तेच विचार आहेत, निगेटिव्ह विचार नाही. पॉझिटिव्ह राहायचं, दवाखान्यात. पॉझिटिव्ह राहायचं, पॉझिटिव्ह राहायचं. काय झालं तर तुला दवाखान्यात नेईल ना. नाही पण सगळे जातील आणि मी तिथंच राहू का? कुठं? असं मनात येते दवाखान्यात. दवाखान्यात कशाला जायचं तुला? काय जास्त झालं ते असं काय काय होतंय मला, माझंच मन मला तू घाबरतं. त्याच्यातून बाहेर पड. हे आहेत का बरोबर? हे कसे निशंक राहतात, त्या गाण्याचा अर्थ असतोय. हे बघ बरं, म्हातारी, ह्या म्हातारीचं 100च्या पुढं वय गेले म्हणतात. कसे हसत असते आता तर खदा 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 हसते. अगं बाय, लाजली ग लाजली ग. हा मग बघ. हा मग तू जरा ह्यांचं शिक, ह्या सगळ्यांचं शिक जरा. हाय का नाही कोमल? कसं राहायचं खुश, बरोबर का नाही चतुराजी? मग तिकडं बघा, आपल्या रंजनाकडे बघून शिका जरा. झालं आपलं जमल तेवढं काम केलं आणि फरकच झोपून गेली. कळला? बरोबर का नाही मंगल मावशी? बरोबर का नाही अनिताताई? मग आकाबाई बरं आहे का? झाली का झोप? झालं का लुळून लुळून? चला हा, चला मला फोन येलेत, खालून आवाज आला होता. काळजी घ्या एकमेकाची, काही वादविवाद करायचं नाही, छान राहायचं आपण सगळ्यांनी. हा, संध्याकाळचा टाइम आहे आणि ही केलेली आहे आमटी. इथं आहे मटकी, भज्याचं पीठ कालवलेलं आहे, बटाटा किसून घेतलेला आहे, बटाटा भजी करायचे आहेत आणि आत्ता फक्त आमटी करून घेतलेली आहे. अजून हे बरंचसं राहिलेलं आहे, करायचं आहे. पातळ असा बटाटा किसलेला आहे छानपैकी आणि ओवा टाकून थोडंसं पीठ डाळीचं कालवलं इकडं मी. आणि इथं आहे मटकी. मटकीला काही मोड आले नाहीत, दुपारी भिजू घातलं, लक्षातच नव्हतं. तर ही मटकी करायची आहे आणि इकडं केलेली आहे आमटी छानपैकी. आणि आज आहे संध्याकाळचं पुरणपोळीचं जेवण. तर अधिक मासामुळं आज पण आपल्याला एका दादांनी पुरणपोळीचं जेवण दिलेलं आहे, तर तोच स्वयंपाक चालू आहे. पटकन आपलं जरा इकडं बटाट्याची भजी करून घेते आणि बाकीचं मग हळूहळू सगळं करायचं आहे. का बाहेर काय चूल नाही पेटवली, कारण खूपच वारं सुटले आणि खूपच सगळ्या गोष्टी. संध्याकाळचा टाईम आहे, लाईट पण नाही आणि दिसत पण नाही, म्हणून मी म्हटलं कारण खूप छान वेपस झाले. वेपस करायला वेळ नाही मिळाला, नाहीतर लई भारी वेपस झाली असते, माहिती का, मस्त झाली असते. मऊ केलेत एकदम असे मऊ भजी केले, जास्त काही पीठ लावलं नाही.
सगळ्याला चावल म्हणून अजून थोडेसे करते. बस झाले 2 घणा काढते. बटाटा जास्तच खिसल्याने वाटते मला. जास्त डाळीचं पीठ नाही लावलं मी. जरा कमी लावले. पण असलं गरम होते ना, ती खिडकी उघडी ठेवली. भीती वाटते ती खिडकीत पाल वगैरे फिरते ना सारखी. थोडेच राहिले आता जरा थोडेसे करून घेते अजून. त्या सगळ्या कामामुळे वेपस करणं झालं नाही. नाहीतर वेपस करत होते मी पहिलं वगैरे. छान असं पांढरे शुभ्र पडले होते. अजून थोडेसे तळते. पीठ काय फेकून देऊ का आता म्हटलं. आणि काय करू ह्या पिठाचं म्हटलं सगळ्याचे भजी तळून घ्या. तर हे जे पापड आहेत ते छकुलीला तर लय आवडतात. म्हणजे खायला खरंच मऊ असतात हे पापड एकदम. आणि आवडतात पण त्यांना. म्हणून आज संध्याकाळच्या जेवणामध्ये हे पापड तळलेत मी. तर मटकीची उसळ, पिवळा बटाटा, आमटी, पोळी, पापड, परत बटाटा भजे, आमरस बनवलेला आहे. कसं झालंय जेवण? छान. मस्त व्यवस्थित. हा, तुम्ही व्यवस्थित म्हटलं की माझं अजून पोट भरतं. इकडं अर्ध पोट तर खावंच लागणार आहे. पण अर्ध पोट भरतं बाबा मला तुम्ही म्हणल्यावर. हा होय छकुले, कसं झालंय? छान झाले भजी. छान झाले. मऊ केलेत मी मामा. मऊ भजी केलेत. मऊ. खावा खावा. जेवा जेवा जेवा. बोलत नाही.